हरिओम. आज मंगळवार 13 जानेवारी 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. नाम आणि सत्कर्म. नाम हा सत्कर्माचा पाया आहे, तसाच कळस पण. भगवंताच्या स्मरणात केलेलं कर्मच सत्कर्म या सदरात पडू शकतं. भगवंताच्या विस्मरणात केलेलं कर्म सत्कर्म ठरू शकत नाही. समजा एखादा मनुष्य नुसतं तोंडाने रामराम म्हणतोय, परंतु भगवंताच्या स्मरणात नाही, तर मग रामराम म्हणण्याऐवजी त्याची क्रिया सत्कर्म म्हणता येईल का? वास्तविक नाम हे स्वतः सिद्ध असल्याने तो जाणता म्हटलं तरी ते सत्कर्म याच सदरात पडतं. कारण जेथे माझे नाम तेथे मी पुरुषोत्तम, असं भगवंताचंच वचन आहे. म्हणून नामाचा उच्चार आणि भगवंत या दोन गोष्टी निराळ्या असू शकत नाहीत. मुखाने नाम म्हणणारेचे लक्ष भगवंताकडे असो वा नसो, ते सत्कृत्य याच सदरात पडतं. इतर कर्म आणि नाम घेण्याचं कर्म यात जो मोठा फरक आहे तो हाच की इतर कर्मांना पूर्णत्व किंवा सत्यत्व नामाने येते, तर उलट पक्षी नाम आणि अपूर्णत्व या गोष्टी एकत्र संभवतच नाहीत. म्हणून नाम हे भगवंताच्या स्मरणात घेतलं किंवा कसं हा प्रश्नच उद्भवत नाही. किंबहुना नाम मुखी आलं की सत्कर्म होऊच लागतात. मूल झालं की मुलाच्या आईला पाना फुटणं, मुलाचे लाड करणं, त्याच्यावर सर्वतोपरी प्रेम करणं, या गोष्टी जशा न शिकवता सहज होतात, तशीच स्थिती नाम घेणाऱ्याची सत्कर्माच्या बाबतीत होते. इतकंच नव्हे तर आईला जर म्हटलं की तू मुलाला जवळ ठेव, पण त्याच्यावर प्रेम वगैरे काही करू नकोस, तर तसं तिला शक्य नाही. ते शक्य नाही. त्याचप्रमाणे नाम घेणाऱ्याला सत्कर्म टाळू म्हटलं तरी टाळता येणार नाही. सत्कर्म फळाला आली असं केव्हा म्हणता येईल? तर भगवंताचं नाम मुखी येईल तेव्हाच. परमात्म्याने आपल्याला सांगून ठेवलंय की तू माझा भावास असं तुला वाटतंय ना, मग तू प्रपंचाती दक्षतेने कर. प्रयत्नाला कधी मागे पडू नको, मागे पाहू नकोस. पण फळ देणारा मी आहे ही भावना ठेवून तू वाग. जी परिस्थिती येईल त्यात समाधान बिघडू देऊ नको. आणि मी जे सांगतो ते औषध घे, ते तुला सर्व रोगातून मुक्त करेल. आणि ते औषध जर कोणतं असेल तर ते माझं नाम. त्या नामाचा खरोखर तुम्ही अभ्यास करा. तुम्ही सर्वांनी असा निश्चय करा की नामाशिवाय जगणं हे खरं नाही. नामाशिवाय जगू नये असं मला खरोखर मनापासून वाटतं. नामावरची निष्ठा कसं काम करते हे निष्ठेने नाम घेणाऱ्यालाच कळेल ना. नामाचं प्रेम ज्याला लागलं त्याच्या मागे परमात्मा उभा राहिला, हे अगदी सत्य त्रिवाचं सत्य सांगतो. म्हणून आवडीने प्रेमाने भगवंताचं नाम घ्या. एकदा तरी त्याला कळकळीने रामा अशी हाक मारा की भगवंताला तुम्हाला येऊन भेटावंसं वाटलं पाहिजे. सत्कर्माचा शेवट भगवंताच्या नामाचं प्रेम उत्पन्न होण्यातच होणं जरूर आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.